जुन्या काळी तोंडाला जर चव नसेल, म्हातारी माणसं लहान मुलं जर आजारी असतील तर त्यांना प्रत्येक घरागणिक तयार केले जाणारे हे 90च्या काळातील किंवा जुन्या काळातील जुनी लोक करण्यात तयार केलेले हे कारलं तुम्ही बघू शकता. दिसतानाच हे एवढं चटपटीत दिसत आहे की आजारी माणसं किंवा लहान मुलं देखील आवडीने खातील. ही व्हिडिओ पूर्ण बघा व ही रेसिपी नक्की करा. सर्वांना खूप आवडेल. एकदम कमी साहित्यात होतं. आता एक 10 ते 15 मिनिटांनी तुम्ही बघू शकता किती असं ओलसर झालं आहे. पूर्णपणे असं पाणी सुटले. आता हे आपण पाण्याने आधी धुवून घेऊया. आता तुम्ही बघू शकता हे एकदा मी स्वच्छ असं 2 पाण्यात धुवून घेतले, जेणेकरून त्यातला सगळा कडवटपणा हा निघून गेला पाहिजे. पहिल्या बायका अशा असली भांडी वापरत नसत. त्या एकदम अशी मातीची किंवा तांब्याची असली भांडी त्यांच्याजवळ असायची. त्यामुळे त्याला काय व्हायचं, ह्याच्यातील जो आंबटपणा आहे तो लवकर निघण्यास मदत व्हायची. आता आपण ही असली भांडी प्लॅस्टिक ती वापरतो, जाऊ द्या. आता हे आपलं स्वच्छ धुवून झाले. आता आपली गॅसवरती कढई गरम झाली आहे. त्याच्यात आपण आता तेल टाकून घेऊया. फक्त आपण 90च्या रेसिपी करतोय, गॅसमध्येच 90च्या रेसिपीची चव कशी येईल ही आपण प्रयत्न करतोय. सेम त्या पद्धतीच्याच रेसिपी करतोय, फक्त गॅसचा वापर करून करतोय. कारण प्रत्येक वेळेलाच प्रत्येक ठिकाणी गॅस मिळेल असं चूल मिळेल असं होऊ शकत नाही. आता याच्यात जिरे टाकायचे, मोहरी टाकायची नाही, फक्त जिरे टाकायचे. जिरे छान असे तडतडल्यानंतर एक मोठा त्याचा कांदा टाकायचा. हे मिठाचं कारलं एकदा खाऊन तर बघा. आजारी माणसांच्या देखील तोंडाची चव 4 पट वाढेल. लहान मुलं देखील आवडीने खातील. आता आपल्याला कांदा एक फक्त 5 मिनिट परतून घ्यायचा आहे. आता एक 5 मिनिट झाले. तुम्ही बघू शकता कांदा आपला हलकासा भाजलाय. आता त्याच्यात आपण हळद टाकून घेऊया. हळद एक मिनिटभर तेलामध्ये भाजल्यानंतर कारले टाकून घेऊया. आता आपल्याला काय करायचं, एक तेलामध्ये कारले छान असं भाजून घ्यायचं आहे. आता आपण याच्यात चवीनुसार मीठ टाकूया, शेंगदाण्याचं कूट टाकूया. अंदाजेच टाकायचे, पहिले काही प्रमाण नसायचं. मिळून येण्यासाठी थोडंसं तिळाचं कूट टाकूया व चांगलं मिक्स करून घेऊया. व आता ह्याच्यात आपण शिजण्यासाठी पाणी टाकून घेऊया. भरपूर असं कारलं पूर्ण बुडेपर्यंत पाणी टाकायचं व मीडियम गॅसवर त्याला आपल्याला कमीत कमी एक 15 मिनिट शिजवून द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसते. आता 15 ते 20 मिनिट ह्याला मीडियम गॅसवर शिजत ठेवूया. आता साधारणतः एक 20 मिनिट झालेत. आता आपण हे झाकण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान आपलं हे कारलं दिसतंय. तुम्हाला जर असंच ठेवायचं असेल तर गॅस बंद करावं. अजून असं मोकळं सुटसुटीत पाहिजे असेल तर थोड्या वेळासाठी गॅस तुम्ही अजून चालू ठेवू शकता. हे तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर कशाबरोबर पण खाऊ शकता. मग अशी आपली साखर टाकायची राहिली होती. आपण वरतून थोडीशी साखर टाकूया, जेणेकरून थोडंसं जरी असं कडवटपणा ते असेल तर तो या साखरेमुळे लागत नाही. आता वरून फ्रेश अशी कोथिंबीर टाकूया व मिक्स करून घेऊया व गॅस बंद करूया. तयार झालं आपलं हे 90च्या काळातील लहान मुलांना किंवा आजारी माणसांना तयार केलं जाणारं कारलं. नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. धन्यवाद.